नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की विहीर योजना. या योजनेत मोठा बदल करण्यात आलेला आहे असून याचा फायदा थेट बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना होणार आहे. जे पूर्वीच्या निकषामध्ये जे शेतकरी बसत नव्हते त्यांना सुद्धा आता विहीर योजनेमध्ये लाभ मिळणार आहे. नेमका हा बदल काय आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. नवीन माहिती अशा माझ्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला बघायला मिळणारच आहेत. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून सतत नव्या योजना राबवल्या जात आहेत. शेतकऱ्यांना हितासाठी हे निर्णय घेतले जात असून या निर्णयामध्ये नक्कीच शेतकऱ्यांना प्रगतीचा नवा मार्ग सापडत आहे. आता राज्य सरकारच्या शेतीसाठी विविध वेगवेगळ्या प्रकारचे अनुदान दिली जातात. त्यामध्ये सिंचन विहीर योजना ही एक महत्त्वाची असून नुकताच या योजनेचा मोठा बदल करण्यात आला आहे. त्यामुळे अधिकाधिक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. राज्यातील कोरडवाहू जमिनी बागायतीमध्ये बदलण्यासाठी व पाण्याचा कार्यक्षम वापर करण्यासाठी खरं पाहिलं तर ही योजना सुरू करण्यात आलेली आहे असून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना विहीर बांधण्यासाठी 4 ते 5 लाख रुपये अनुदान दिले जाते. या योजनेतून अल्पभूधारक शेतकऱ्यांना सिंचनासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. या योजनेत नुकताच एक महत्त्वाचा बदल करण्यात आलेला आहे. शासनाने 2025च्या नवीन नियमानुसार भोगवाट्यावर वर्ग 2 जमीनधारक शेतकऱ्यांनाही या योजनेचा समाविष्ट करून घेतलेला आहे. यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे वर्ग 2 प्रवर्गातील जमीन आहे त्यांनाही शेत विहिरीसाठी असणाऱ्या अनुदानाचा लाभ घेता येणार आहे. जर तुम्ही शेतकरी असाल आणि या योजनेचा तुम्हाला जर लाभ घ्यायचा असेल तर पुढील प्रकारे आपण कार्यवाही करणे गरजेचे आहे. सर्वप्रथम तुम्ही जवळच्या आपल्या तालुक्याच्या कृषी कार्यालयाला जाऊन अर्ज जमा करायचा आहे. त्याचबरोबर 7/12 जमीनधारक असल्याचा दाखल ओळखपत्र म्हणजेच आधार कार्ड, पाणी स्त्रोत दाखवा व भोंगटावर वर्ग 2 असल्याचा पुरावा देखील यासोबत जोडायचा आहे. ऑनलाईन अर्जसुद्धा आपण या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी सरकारच्या अधिकृत पोर्टलवर सादर करू शकतो. नंतर या अर्जाची पडताळणी होते. पडताळणी झाल्यानंतर लाभ मंजूर केला जातो. विहीर खोदकामासाठी मंजूर केले जाते. विहीर खोदकामासाठी मंजूर झालेली रक्कम ही थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाते. शेतकऱ्यांच्या सिंचनाच्या समस्येवर मात करण्यासाठी हा महत्त्वाचा बदल करण्यात आलेला आहे. भोगवटादार वर्ग 2 शेतकऱ्यांनाही पात्र करण्यात असल्याची मोठ्या संख्येने शेतकरी यांचा लाभ घेऊ शकतात. कोरडवाहू शेती बागायती करण्यासाठी हा निर्णय शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. सरकारकडून शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी अशा योजना राबवल्या जातात आणि सिंचन विहीर योजना लाभ आपण बघूयात कोणकोणत्या प्रवर्गातील शेतकऱ्यांना मिळणार आहे. ह्याचा लाभ अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय, सामान्य प्रवर्गातील शेतकरी या सर्व या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात मदत मिळते आणि दिलासा सुद्धा मिळतो की या योजनेतून जे अनुदान दिलं जातं ते विहिरीत खोदकामासाठी, विहीर रिंग बसवण्यासाठी किंवा मजबूती करण्यासाठी हे अनुदान दिलं जातं. मित्रांनो, याविषयी आपण संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये बघितलेली आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.